आता आम्ही हा गुळाचा चहा बनवायला लावलाय. सुंदर असा गुळाचा चहा लागतो. गुळाचा चहा प्यायला सुद्धा खूप चांगला असतो साखरेपेक्षा. त्यामुळे गुळाचा चहा नेहमी पिला पाहिजे. थोडं ह्या दुधाला थोडंसं उकळून द्यायचं आहे आपण. त्याच्यामध्ये मी थोडी चहा पावडर टाकत आहे. आपल्या प्रमाणानुसार टाकायची आहे. चहा कमी करूया. थोडासा अद्रक आपण त्याच्यामध्ये ठेचून टाकूया. कारण किसून टाकण्यापेक्षा अद्रक ठेचून टाकलं तर अतिशय उत्तम. त्या चहाला खूप चांगली चव येते. चहाला थोडं उकळू द्या. तोपर्यंत हा गूळ आहे तो मी किसून घेतो. तो त्याला फोडून घेतला तरी चालेल. गूळ थोडं किसून घेतो मी. किसला आपल्याकडे आपण काढतो. गूळ किसून झालेला आहे आपल्याला. चहा करा लवकर. काय झालं? मला प्यायचंय. कुणाला चहा प्यायचंय गुळाचं? मला. बर, आपण मस्त चहा बनवा. तर अशा प्रकारे हा गूळ मी थोडं फोडून घेतलेला आहे. आपण किसून किंवा फोडून पण घेऊ शकतो. आणि तो गूळ मी आता याच्यात टाकत आहे. थोडंसं उकळू द्या. तो बघा नंतर आता गॅस बंद केलेला आहे. थोडा चहा असं त्याच्यावरती मी हा गूळ टाकत आहे. मग तो थोडासा आपण मिक्स करतो. अशा प्रकारे आपला चहा रेडी झालेला आहे. आणि बघा चहा थोडा सुद्धा फुटलेला नाही आहे किंवा काही नाही. कारण गुळाचा चहा बनवायचं म्हटलं की तो फुटतो, परंतु हा चहा थोडा सुद्धा फुटलेला नाही आहे. आणि प्यायला सुद्धा खूप चविष्ट असा लागतो. साखरेपेक्षा गुळाचा चहा. अशा प्रकारे रेसिपी पूर्ण झालेली आहे.